नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली भोईर. तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण खाडीची कोलबी बनवणार आहोत आणि त्यात आपण कच्चा आंबा घालणार आहोत. तर चला आपण मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. खाडीची कोलबी बनवण्याकरता आपल्याला एका टोपामध्ये 2 डाव तेल घालायचं आहे. तेल तापल्यावर आपण त्यात 4 ते 5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया. त्यासोबतच आपण 2 मध्यम आकाराचे कांदे घालूया त्यात. आता 3 ते 4 मी हिरव्या मिरच्या बारीक कापून ह्यात घातल्या आहेत. कांदा आपण मस्त ट्रान्सपरंट होईतोवर शिजवून घ्यायचा आहे झाकण देऊन. कांदा आपला मस्तपैकी ट्रान्सपरंट शिजला आहे. आता ह्यात मी हळद घालते पाव टेबलस्पून पेक्षाही कमी. 1 टेबलस्पून आगरी मसाला घालते. हे सर्व मसाले तेलात आपण मिक्स करून घेऊया. आता मी ह्यात आंब्याच्या बारीक फोडी घालते. आंबा घेताना मित्रांनो आंबट घ्यायचा. भाजीत आंबट आंबा घातला तर तुम्हाला चिंच घालायची गरज लागणार नाही. त्यासोबतच मी वांग सुद्धा घालते यात, कालं वांग, आणि ही खाडीची कोलबी घातली. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. झाकण देऊन मी खाडीची कोलबी 10 मिनिटांसाठी शिजवत ठेवली होती. खाडीची कोलबी, आंबा आणि वांग सगळं शिजलेलं आहे. मीठ घालून घेते मी. त्यासोबतच कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स झाल्यावर झाकण देऊन 1 मिनिटासाठी शिजवू द्या. 1 मिनिटानंतर मित्रांनो मस्त अशी आपली खाडीची कोलबी सुक्की तयार झालेली आहे. खूप छान लागते. चिंच, कोकम, टोमॅटो असं काही घालायची गरज नाही. तर एकदम मस्त अशी आपली खाडीची कोलबी तयार झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.